अमेरिका आणि इराण यांच्यातला तणाव पुन्हा वाढला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीकडे येणारे इराणचे 4 ड्रोन निष्क्रिय केले असून इराणच्या किनारी भागातल्या रडार केंद्रांवर ही कारवाई केल्याचा दावा अमेरिकन लष्करानं केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार हे ड्रोन समुद्री वाहतुकीसाठी तातडीचा धोका ठरत होते, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. इराण होर्मुझ समुद्रधुनीवर दबाव निर्माण करून जागतिक तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ऊर्जा दरांमध्ये वाढ झाल्याचंही अमेरिकेनं सांगितलं आहे. दरम्यान इराणनंही अमेरिकन युद्धनौकांच्या हालचालींना प्रत्युत्तर म्हणून इशारादाखल क्षेपणास्त्र आणि ड्रोन तैनात केल्याचा दावा केला आहे. इराणी माध्यमांच्या माहितीनुसार अमेरिकन नौदल सामुद्र वाहतुकीत अडथळे निर्माण करत असून व्यापारी जहाजं आणि तेलवाहू जहाजांवर दबाव टाकत असल्याचा आरोप तेहराननं केला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना